अगं मी आले कशासाठी? मीनल कुठे आहे? मीनल ती ना ती रेशमाच्या गावी गेली आहे तिच्यासोबत. म्हणजे मीनल नाहीये घरी? अरे देवा, मग आता काय करायचं? मीनलची एवढी गरज आहे समाजाला? अरे समाजाला नसेल पण आज सोसायटीला आहे. म्हणजे आपल्या सोसायटीत ना आज मराठमोळ्या पदार्थांची पाककला स्पर्धा आहे. वाव, पाककला स्पर्धा? हा, मला आवडेल बघायला. मी पण आर्टिस्ट आहे. अगं सुगरण नंबर 1 असं नाव दिलंय आम्ही. आणि ना ती स्पर्धा इंटरेस्टिंग व्हावी ना म्हणून आम्ही ठरवलं की अँकर नेमायचा. म्हणून मी मीनलचं नाव सुचवलं होतं. पण मीनल नाहीये तर आता. मीनल नाहीये इथे, पण ॲना आहे ना. ॲना करेल अँकरिंग. मी? हा. अरे पण मराठमोळ्या स्पर्धा आहेत. अहो अँकरिंग मस्त करते ती. तिला खूप आवड आहे अँकरिंगची. बघा ना किती एक्साइट झाली आहे अँकरिंगचं नाव काढल्यावर. ते बघा डोळे मोठे करते. ते बघा हाईट वाढवून बघते स्वतःची. क्या बात आहे. तिचा ना स्वतःचा एक टच आहे. टच हो ना. मग ठरलं तर तूच करणार अँकरिंग. हा, मी तुला टायमिंगचं वगैरे जे काही आहे ना ते नंतर कळवते. चल आता मी निघते. मला आहे ना अनुष्काचा अभ्यास घ्यायचा. तिची एक्झाम सुरू होतीये, सेमिस्टर आहे. आणि स्विमिंगचे क्लासेस आहेत. परत ना कथक क्लासेस पण आहेत ग. त्यामुळे मला जरा. हो वहिनी, यापेक्षा तुम्ही तिला रोज 2 तास निकम आजींची शिकवणी लावा. जास्त फायदा होईल त्याचा. अरे असं काय करतोय? त्याही मराठी मीडियमच्याच आहेत ना, तेही आमच्या आधी. आणि आईंचा अभ्यास म्हणजे अभ्यास कमी आणि खेळच जास्त. चल मला उशीर होतोय. अनुष्काचा अभ्यास घ्यायचाय, या स्पर्धेची तयारी करायची आहे. पण आपलं सगळं नक्की आहे. हा, तू करतेस अँकरिंग. मी सगळं टायमिंगचं वगैरे तुला कळवते. आता मी निघते. चल बाय बाय. माझी वहिनी ते एक सांगा ना. कैवल्य, अरे मी त्यांना विचारत होते पण त्यांनी मला सांगितलंच नाही पाककला म्हणजे काय. हे बघ, तू वडाचा साल पिंपळाला लावू नकोस ना केतन. अरे पण मी तो हॉल नको म्हणाले होते. मी हॉलमध्ये लग्नच करायचं नाही असं अजिबात म्हणाले नाहीये. नाही नाही, तू जे काही बोलतोस ना ते सगळं करेक्टच असतं. आता आपण असं करूयात, मला जेव्हा काही करेक्ट सुचेल ना तेव्हा मी तुला कॉल करते. नाही, मी फोन ठेवते. अगं तुमचं लग्न झालं नाहीये, भांडताय? नाही. गताई, लग्न म्हणजे काही भांडणांचं लायसन आहे का? भांडणे ही रिलेशनशिपच्या कुठल्याही स्टेजला होऊ शकतात ना. हो, पण मी 2-3दा ऐकलंय तुला भांडताना. आणि काल केतन आला होता तेव्हा तोही डिस्टर्ब वाटत होता. तुझा विषय निघाला तर टाळला. काही सिरियस आहे का? नाही, म्हणजे तसं काही सिरियस नाहीये. पण ना ताई, आम्हाला असं वाटतं की आमच्यामधलं ना थ्रिल नाहीसच झालंय. म्हणजे आमचं 4 वर्षाचं रिलेशनशिप आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कित्येक वेळा तरी कोणालाही न सांगता, म्हणजे अगदी तुलाही न सांगता आम्ही भेटायचो, फिरायचो, गप्पा मारायचो. पण जेव्हा आम्ही बाहेर जायचो ना तेव्हा तेव्हा मनात एक भीती असायची. कोणी आपल्याला पाहत तर नाहीये ना, घरी तर नाही ना सांगणार. पण ती हुरहुर आम्ही एन्जॉय करायचो. पण जेव्हापासून लग्न ठरले ना तेव्हापासून असं ते टिपिकल आयुष्य झालंय. काही थ्रिलच नाही राहिलंय ग. त्यामुळे जास्त किटकिट होते आमची. आम्हाला थ्रिल हवंय ताई. थ्रिल? तुमची रिलेशनशिप काय फुटबॉलची मॅच आहे? ते सुरुवातीला असतं गरेवा, नंतर तुमची रिलेशनशिप मच्युअर होत जाते. आणि ती होऊ द्यावी. नातं आणि जबाबदारी सांभाळताना तीच कामी येते. अर्थात अधनं-मधनं रिफ्रेश व्हायला हवं थ्रिल. पण ते शोधलं की मिळतं अगं. एकदा नाती गमावली ना ती परत मिळत नाही. आपली नाती जपायला शिक. सॉरी ताई, तू 1 मिनिटात मला मोठंच करून टाकलंस. पण ही मॅच्युरिटी राकेश जिजूंमुळे आली आहे का? तुला बाहेर जायचंय का आज केतन बरोबर गपचूप? हो. थँक्यू.